तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आले आहेत। आदिती तटकरे यांनी सभागृहात योजनेबाबतची माहिती दिली आहे। आता ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे। तसंच 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणार आहे। तर योजनेत काय नेमके बदल झालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण यावेळी पाहतोय 21 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करता येणार। ऑगस्ट मध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान। आदिवासी प्रमाणपत्राची अट शिथिल। 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक। 5 एकर शेतीची अट वगळली। 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेला योजनेचा लाभ। परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झाल्यास त्या महिलेला योजनेचा लाभ। पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना योजनेत खास सूट।